नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, झेडपी आणि सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे आरोग्य सेवक आणि सेविका किंवा अधिपरिचारिकेचं जे पद आहे, या दोन्ही पोस्टसाठी जवळपास 40 प्रश्न 80 गुणांसाठी तांत्रिक म्हणून येत असतात. आणि या दोन्ही जे पोस्ट आहेत त्यांना सेम टू सेम तांत्रिक प्रश्न म्हणजे तसाच स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे. तर महत्त्वाचं म्हणजे काय, तर आरोग्यसेवक आणि अधिपरिचारिकेला अतिशय महत्त्वाचे जेवढे काही तांत्रिक प्रश्न आहेत ते सर्व आपण आपल्या चॅनलवर कव्हर करणार आहोत. जवळपास जे एक्झाम होईपर्यंत आपले 10,000 प्रश्न कव्हर होतील अशी तयारी आपण करून घेणार आहोत. तर हा जो भाग आहे 4थ्या क्रमांकाचा आहे, कारण का याच्या अगोदरचे भाग आपण 3 अपलोड केलेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक भाग पाहिले नसतील तर पाहून घ्या. आणि हा जो व्हिडिओ आहे तो सार्वजनिक आरोग्य विभाग आणि त्यासोबत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेतील अधिपरिचारिका आरोग्यसेवक पुरुषाला अप्लाय केलेला आहे त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ पहा, कारण का तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे हे आरोग्य विभागाचे तांत्रिक प्रश्न आपण कव्हर करत आहोत. तर आजच्या या सेशनचे प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य ते सुद्धा कमेंट करून घ्या. तर हे जे आहे ते 60 म्हणजे 40-60 प्रश्न अगोदर जे आहेत ते कशाचे नॉन टेक्निकल असतात. तर हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेले आहेत. एक महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहे. पाहून घ्या. योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचं प्रमाण किती असतं? तर लक्षात असू द्या, हे जे क्लोरीनचं प्रमाण आहे फक्त आणि फक्त मी उत्तरं तुम्हाला सांगत जाणार आहे. तर 33% क्लोरीनचं प्रमाण असणं आवश्यक असतं. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस ₹100 लाभ मिळतो. तर किती रुपये लाभ मिळतो लक्षात असू द्या. हे जे आहे ते मित्रांनो ₹700 लाभ त्यांना मिळत असतो. आणि कोणत्या प्रश्नांबाबत डाऊट असतील बेझिझकपणे कमेंट करत चला. पुनर्गठन केलेली गोवर लस ही डॅश तासाच्या आतच वापरावी. तर 4 तासाच्या आत वापरली जाते. तसेच 1 किंवा 2 मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना डॅश याच्या नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनामार्फत लागू करण्यात आलेली आहे. तर कन्या कल्याण योजना ही जी आहे ती कोणाच्या नावावर आहे? सावित्रीबाई फुले यांच्या नावावर आहे. लक्षात असू द्या. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीपैकी कोणता नेत्रविकार होतो? तर याचं जे उत्तर आहे ते काचबिंदू आहे. आणि मित्रांनो, एक महत्त्वाचं खूप सारे विद्यार्थी बुक सजेस्ट करा म्हणत होते. तर एक विजयपथ पब्लिकेशनचं आरोग्य विभागाचं तांत्रिक डायरी म्हणून आहे आणि त्यासोबत आणि स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं एक प्रश्नपत्रिका संच आहे, ते तुम्ही बाय करून घ्या, महत्त्वाचं आहे. 66वा प्रश्न. तसेच जे जे महत्त्वाचे पुस्तक आहेत ते मी रेफर करत आहे, त्यामुळे अवश्य तुम्ही या ठिकाणी त्यांचं यूज करा, म्हणजे एक महत्त्वाचे वाटलेत. तर लक्षात असू द्या. पुढे पहा. मासिक पाळीचे चक्र 28 दिवसाचे नियमित असल्यास स्त्री विजांडामधून स्त्रीवीज केव्हा बाहेर पडतं? तर लक्षात असू द्या 10 ते 18 दिवसात बाहेर पडतं. बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिलं लसीकरण म्हटलं जातं? तर कोलोस्ट्रोम हे जे देतात त्याला पहिलं लसीकरण म्हटलं जातं. माता मृत्यूच्या मोजताना या ठिकाणी कोणत्या प्रमाणात वापरलं जातं? तर लक्षात असू द्या, माता मृत्यू प्रमाण मोजत असताना या ठिकाणी प्रति 1,00,000 जन्मलेली बालके यांचं प्रमाण वापरत असतात. तसेच बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG लस दिली जाते? तर BCG लस जी आहे ती 12 महिन्यामध्ये दिली जाते. तसेच 70वा भारतात या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे. तर मित्रांनो, हैदराबाद या ठिकाणी जे की तेलंगणा त्याच्यामध्ये मोडतं. लक्षात असू द्या. बाळाचे वजन साधारणतः दुप्पट जन्मतः वजनाच्या दुप्पट डॅश महिन्यात होते. तर 6 महिन्यामध्ये या बाळाचं वजन दुप्पट होत असतं. खालीलपैकी कोणता आजार श्वसनामार्गाने पसरतो? तर कोणता आजार जो आहे तो श्वसनामार्फत पसरतो? तर लक्षात असू द्या, कोविड-19 जे की आलेलं होतं. आणि याच्यावर तुम्ही जास्त तयारी करा. महत्त्वाचे कव्हर करा की कोणी लस बनवली, अगोदरचा रुग्ण कुठे पाहिला गेला, त्यासोबत जास्तीत जास्त मृत्यूसंख्या कोणत्या शहरात होती हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तसेच मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिलं जातं? तर मलेरिया ज्या व्यक्तींना होतो त्यांना मित्रांनो प्रायमाकिन नावाचं औषध दिलं जातं. जगात सर्वात प्रथम कुटुंब नियोजन कार्यक्रम कोणी सुरू केला? तर भारताने सुरू केलेलं हे कार्यक्रम आहे किंवा कुटुंब नियोजन योजना किंवा आणलेली आहे. आजारी सॅम बालकांना कुठे भरती करतात? तर लक्षात असू द्या, आजारी सॅम बालकांना बालउपचार केंद्रामध्ये भरती करतात त्यांची सुधारणासाठी.
खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे? तर जीवनसत्व के जे आहे ते मेदामध्ये विरघळणारं जीवनसत्व आहे. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टिदिन म्हणून साजरा केला जातो? तर रामचंद्र भालचंद्र यांचा जो दिवस आहे तो दृष्टिदान म्हणून दिवस साजरा केला जातो. क्षार संजीवनी ज्याला आपण ORL म्हणतो, ज्याचं फुल फॉर्म लक्षात असू द्या. ORLचं फुल फॉर्म सुद्धा विचारण्यात आलेलं आहे. ORS त्याला ओरल रिहायड्रेशन सोल्युशन असं म्हणतात. खालीलपैकी कोणता घटक नसतो? तर याच्यामध्ये मित्रांनो कॅल्शियम नावाचा घटक हा नसतो. कोविड-19च्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना करतात? तर हे जे सर्व आहे ते करतात किंवा करत होते. क्षय रोगाच्या जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढल्या? तर क्षयरोगाचं जे जंतू आहेत ते कोणी शोधून काढले? लक्षात असू द्या, हे जे आहे ते मित्रांनो रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढल्या. रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर कार्ल लॅन्स्टीनर या शास्त्रज्ञाने लावला आणि हा जो प्रश्न आहे तो खूपदा रिपीट झालेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी झाली? हे आपण पाहिलं होतं, 1948ला झालेली आहे. कोणत्या ग्रंथी शरीरवाढ नियंत्रित करतात? तर लक्षात असू द्या, हे जे आहे ते पियुषिका नावाच्या या ग्रंथी वाढ करतात. आणि हे टिकमार्क केलेलं म्हणजे काय की हे रिपीट होणारे क्वेश्चन आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री हा अगोदरचा त्या काळातला करंटचा प्रश्न होता. तर सध्याला जे आहे ते तानाजी सावंत आहेत आणि हे जे आहेत त्या काळामध्ये ते राजेश टोपे, म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहे 2-3 वर्षाखालचं, 2च वर्षाखालचं. ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविका असते? तर लक्षात असू द्या, 1000 लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविका असते. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवीपासून होतो? तर मलेरियाचा जो प्रादुर्भाव आहे तो मित्रांनो प्लाझ्मोडियम या परजीवीपासून होत असतो. खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात. हे पायाचे आखडणे डॅश घटनाच्या संचयनाने घडते. तर कोणत्या घटकाच्या संचयनाने घडते? लॅक्टिक ॲसिडच्या. नोट डाऊन करून घ्या. कॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात दिसतं? तर कॉप्लिक स्पॉट नावाचं जे लक्षण आहे ते मित्रांनो गोवर या आजारामध्ये दिसतं आणि गोवरची लस दिली जाते. त्यासोबत खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो? क्षयरोग, कुष्ठरोग, कावीळ बी. तर लक्षात असू द्या, कावीळ ब जे आहे तो आजार हा लैंगिक संबंधाने पसरत असतो. DPT या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही? तर लक्षात असू द्या, DPT या आजाराचा प्रतिबंध कोणत्या लसीमुळे होत नाही? तर हगवण या आजाराचा या ठिकाणी हा होत नाही. नोट डाऊन करून घ्या. 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरीज ऊर्जा मिळते हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं. तर याचं जे उत्तर आहे ते मित्रांनो 9 कॅलरीज एवढं मिळत असतं. तसेच पुढे पहा 92वा, सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असते? तर सोयाबीनमध्ये जे प्रथिनांचं प्रमाण असतं ते 40% असतं. गलगंडा हा जो आजार आहे तो कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर गलगंडा नावाचा हा जो आजार आहे तो मित्रांनो आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा हा आजार आहे. तर नोट डाऊन करून घेत चला. जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी कव्हर करत आहे. व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करत चला. तर टॅमीफ्लू हे औषध खालीलपैकी स्वाईन फ्लू या आजारावर वापरतात किंवा आजार झालेल्या व्यक्तीला देतात. मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? तर मित्रांनो मानवी पेशीमध्ये जे गुणसूत्रे असतात ते 46 असतात. जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलैला आपण पाहिलं होतं. त्यासोबत जे आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळं करणं म्हणजे काय? तर अलगीकरण त्याला म्हटलं जातं. कोविशिल्ड लसीच्या 2 डोसातील अंतर किती असावं? तर हे त्या काळातला प्रश्न आहे. 28 दिवसाचं अंतर असणं आवश्यक आहे. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कोण करतं? तर शरीराचं तोल सांभाळण्याचं काम लहान मेंदू करत असतं आणि याचा जो अर्थ आहे तर मित्रांनो 24 तास 7 दिवस संपूर्ण आरोग्यसेवा पुरविणे. तर अशा पद्धतीचे हे जे 60 प्रश्न आहेत आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. 40. तर अशाच पद्धतीचे आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार जिल्हा परिषद आणि जे आरोग्य विभागाचं पद आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आरोग्यसेवक सेविका त्यांच्यासाठी सुद्धा हे कव्हर केलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा झाला असेल आणि जेवढे काही प्रश्न आपण सोडवत आहोत ते अगदी मोफत आहेत. त्यामुळे अवश्य तुम्ही सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि आपल्याकडे जे जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेले आहेत त्यांच्याकरिता आपल्याकडे तांत्रिक प्रश्न आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बाय करायचे आहेत त्यांनी बाय करू शकता. तर मित्रांनो भेटूयात अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल महत्त्वाचा वाटला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत मुलांसोबत किंवा
जे तुमचे रिलेटिव्ह आहेत तयारी करणारे त्यांच्यासोबत हा नक्की शेअर करा. तर पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.